मित्रांनो, ही 4 लोक कितीही जवळची असो, जीवनामध्ये या लोकांच्यावरती कधीच विश्वास ठेवू नका. कारण ही 4 लोक दुसऱ्याची स्त्री आणि त्या ठिकाणचं धन पाहून यांची नियत खराब होते. तर मित्रांनो, ही 4 लोक कोण आहेत हे जाणण्यासाठी सुंदर अशी आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. सुंदर अशी गोष्ट आहे. तर मित्रांनो, एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता आणि या शेतकऱ्याला 4 मुलं होती. 4ही मुलं हळूहळू मोठी होत होती आणि त्याची 3 जी मुलं होती शेतकऱ्याची, 3 मुलं बुद्धिवंत होती. परंतु शेतकऱ्याचा जो 4था मुलगा आहे म्हणजे लहान, त्याला बुद्धी फार कमी होती. शेतकरी विचार करत होता की माझी 3 मुलं कशीही पोट भरतील संघर्ष करून, कारण त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे. परंतु माझा 4था जो मुलगा आहे त्याला बुद्धी कमी, तो कसा पोट भरणार. आणि शेतकऱ्याने त्या ठिकाणी निश्चय केला की माझ्या मुलाला मी आता पहिलवान बनवणार. कारण ज्याला बुद्धी कमी त्याला बुद्धी तर कमी होतीच, परंतु त्याचं शरीर हे बलवंत होतं. आणि म्हणून त्या शेतकऱ्यानं त्याला पहिलवान बनवण्यासाठी उत्तम प्रकारचं खोराक त्याला चालू केलं. कुस्ती शिकण्यासाठी त्याला तालमीत पाठवलं आणि उत्तम प्रकारे तो पहिलवान शेतकऱ्याचा मुलगा तयार झाला. आणि नंतर शेतकऱ्यानं 4ही मुलांची आपल्या लग्न केली. उत्तम प्रकारे लग्न झाल्यानंतर त्याला वाटू लागला आता ह्यांची भांडणं होतील, आणि म्हणून 4ही मुलांना जमीन वेगवेगळी वाटून दिली आणि ती मुलं त्याने राहू लागली. परंतु शेतकऱ्याची जी 3 मुलं आहेत ती नोकरी करून शेती करत होती, त्यामुळे त्यांचा उत्तम प्रकारे संसार चाललेला होता. परंतु शेतकऱ्याचा जो 4था मुलगा आहे तो पहिलवान होता, काहीच काम करत नव्हता. सकाळचं लवकर उठावं, व्यायाम करावं आणि भरपूर तो खायचा आणि निवांत झोपायचा, कुठलंही तो काम करत नव्हता. परंतु पहिलवानाची जी पत्नी होती अतिशय सुंदर दिसाय होती आणि ती बुद्धिवंत होती की त्या संपूर्ण जे गाव आहे त्या गावाच्या पंचकृषीमध्ये अशी बुद्धिवंत स्त्री नव्हतीच कुठं बघा. दिवसामागून दिवस चाललेले होते. त्याच्या घरी पैशाची चणचण भासू लागली, कारण हा काहीच काम करत नव्हता. दररोज त्या ठिकाणी पत्नीचा आणि त्या पतीचा झगडा होत होता. पत्नी त्या ठिकाणी म्हणत अहो तुम्ही काहीतरी काम करा तरच आपलं घर चालेल. परंतु हा म्हणायचा मी पहिल्यापासून काही काम केलं नाही, मी फक्त कुस्त्याच केलेल्या आहेत, मग आता मी कुठं कामाला जाऊ. आणि बुद्धिवंत असणाऱ्या त्याच्या पत्नीनं त्या ठिकाणी त्या पहिलवानाच्या सांगितलं अहो आपला राजा आहे ना, त्या राजाकडे तुम्ही जा आणि तुम्ही नोकरी त्याला मागा, तो अवश्य नोकरी तुम्हाला देईल. पहिलवान म्हणाला मी जाऊन सांगू काय नोकरी मागू. बुद्धिवंत असणाऱ्या त्या पहिलवानाच्या पत्नीनं सांगितलं तुम्ही फक्त त्या ठिकाणी जायचं आणि राजाला सांगायचं तुमच्या राज्यामध्ये जो कोणी काम करू शकत नाही असं मी तुमचं काम करेल पूर्ण सैन्यामध्ये, मग तुम्हाला राजा नक्की काम देईल. आता आपल्या पत्नीचं ऐकलं, याचं बलदंड शरीर राजाच्या दरबारात पोहोचला. मंत्री ते राजाकडे घेऊन गेला पहिलवानाला. राजाने विचारलं तू काय काम करणार. आपल्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे या पहिलवानानं उत्तर दिलं महाराज मी आपल्या राज्यामध्ये कोणी काम करू शकत नाही असं मी काम करेल, ते काम मला तुम्ही सांगा. राजाने पहिलवानाला विचारलं तुला पगार किती पाहिजे. अहो पहिलवानाने सांगितलं मला महिन्याला 1 लाख रुपये पगार पाहिजे. राजानं मंत्र्याला विचारलं की इथून पाठीमागं आमच्या वडिलांनी असा कोण व्यक्ती ठेवला होता कामाला की असं कुठलंही काम करू शकणार नाही, पण राखीव असा पहिलवान ठेवला होता का जे काम करील असा. मंत्र्यानं विचार केला आणि सांगितलं हो महाराज असा एक व्यक्ती पहिला तुमच्या वडिलांनी ठेवला होता. आणि राजाने पहिलवानाला कामाला ठेवलं. बघा जे अशक्य असेल ते काम तू करायचं, परंतु वेळ येईल त्यावेळेला मी तुला नक्की सांगेल. आणि या पहिलवानासाठी उत्तम प्रकारचं घर बांधून दिलं. राजवाड्यात जात आणि त्याला सांगितलं की ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला मी तुला बोलवेल. आता हा पहिलवान भरपूर व्यायाम करायचा आणि खायचा काय, राजा असल्यामुळे काय तोटा हो त्याला खायचा. व्यायाम करायचा आणि निवांत दुपारचा झोपायचा, म्हणल ती त्याला खायला मिळत होतं. दिवसामागून दिवस चाललेले होते. आता बरेच दिवस गेल्यानंतर एके दिवशी त्या ठिकाणी राजा आणि मंत्री या पहिलवानाला म्हणाले यार तू बरेच दिवस गावी गेला नाही, तुझ्या गावची यात्रा आली, मला घेऊन चल. आता पहिलवानाला आनंद झाला, राजा आपल्या घरी येतोय, मंत्री आपल्या घरी येतोय. आणि हा पहिलवान त्या राजाला आणि मंत्र्याला आपल्या घरी घेऊन गेला. आता घरी गेल्यानंतर गावची यात्रा, आता राजा घरी आलाय. सुंदर असा स्वयंपाक पहिलवानाच्या पत्नीने केला, अतिशय सुंदर. आणि जेवण करताना पाहिलं त्या राजानं आणि त्या मंत्र्यानं सुंदर अशी पहिलवानाची पत्नी अतिशय सुंदर होती आणि बुद्धिवंत होती. राजाच्या मनामध्ये वाईट विचार झाला की माझी राणी सुद्धा एवढी सुंदर नाही आणि बुद्धिवंत नाही, आणि हा पहिलवान आडानी माझ्याकडे काम करतोय, याला एवढी सुंदर पत्नी. आणि या पहिलवानाचीच पत्नी ज्या महालामध्ये यावं माझी राणी बनावं असा वाईट विचार तो राजा त्या ठिकाणी करू लागला. आणि जेवण वगैरे झालं आणि राजा आणि मंत्री आपल्या दरबारामध्ये निघून आले आणि पहिलवान सुद्धा आला. तो राजाच्या मनातले विचार मंत्र्याला सांगितले आपल्या की हा पहिलवान आडानी, याला काही येत नाही, बुद्धीच नाही याला, याची पत्नी सुंदर आहे
आणि याची पत्नीच मला राणी बनवायची. मग काहीतरी तरकीब तुम्ही काढा, मंत्र्याला सांगितलं. मंत्री बी तसाच होता. तो पहिलवान आपल्या घरामध्ये जाऊन राहू लागला राजवाड्यामध्ये, आणि या दोघांनी युक्ती ठरवली की या पहिलवानाची पत्नी हडप करायची बघा. आणि त्याच वेळेस अशी घटना घडली की राजमाता त्या ठिकाणी, राजाची आई आजारी पडली. अनेक वैद्य उपचार करत होते, परंतु उपचार होतच नव्हता उपचार. म्हणून राजाच्या मंत्र्याने एक तरकीब लढवली बघा. त्यावेळी त्या राज्यातील एक वैद्याकडे हा मंत्री गेला आणि सगळी हकीकत सांगितली की तुला मी 500 सोन्याच्या मोहरा देतो, पण एक काम करायचं, तू राजाकडे जाऊन सांगायचं की हिमालयामध्ये हुरबिला नावाचं एक जनावर आहे, अशी 4 जनावरं आणायची आणि त्याचं तेल काढून राजमातेला मालिश करायचं. त्यावेळेला राजमाता उत्तम प्रकारे होणार. आणि राजाने विचारलं, अहो ही जनावरं मिळतील कुठं? त्या वैद्यानं सांगितलं की ही जनावरं हिमालयात मिळतील. आता राजाने हे हुरबिला हे नाव सुद्धा कधी ऐकलं नव्हतं, आणि राजाने विचारलं बघा आपल्या मंत्र्याला की असं हे हुरबिला जनावर कुठं आहे जनावर. आणि त्यावेळेला त्या मंत्र्यानं आपल्या राजाला सांगितलं, महाराज हा हुरबिला जानवरच नाही कुठं, परंतु या पहिलवानाला आपण हुरबिला जानवर शोधण्यासाठी हिमालयात लावू, हा काय परत माघारी येणार नाही, याचा मृत्यू निश्चित आहे त्या ठिकाणी, आणि या पहिलवानाची पत्नी तुम्हाला मिळेल, तुमची राणी बनेल बघा. राजाला गगनात माविण्याचा आनंद झाला बघा, कारण राजाच्या मनात पाप होतं. दुसऱ्याच दिवशी राजानं लगेच पहिलवानाला बोलून घेतलं आणि सांगितलं की राजमाता आजारी आणि त्यांच्या उपचारासाठी, त्यांच्या शरीराला मालिश करण्यासाठी हुरबिला जी जनावरं आहेत 4 जनावरं पाहिजेत अशी, ही 4 जनावरं फक्त हिमालयात मिळतील. एवढ्या दिवस तुला आम्ही बसून सांभाळले, लाख रुपये पगार देतोय, आणि आता ही तुला 4 जनावरं आणावी लागतील. फक्त 1 महिन्याचा काळ तुला आम्ही देतोय. 1 महिन्याच्या आत ही 4 जनावरं तू जर नाही आणली हिमालयातून, तुला फाशीची शिक्षा आहे. आता हे सगळं राजाचं बोलणं ऐकून पहिलवान घाबरला. त्याला वाटलं ही 4 जनावरं हुरबिला मी नाव सुद्धा ऐकलं नाही, आणि हिमालयातून आणायची कशी? परंतु राजासमोर नाही म्हणू शकत नव्हता, कारण कामाला ठेवतानाच सांगितले, न होणारं काम मी करील. आणि हा पहिलवान हिमालयाच्या दिशेनं चालू लागला. गावाच्या बाहेर पडताच त्या राज्याच्या त्याच्या मनामध्ये विचार आला की आपल्या पत्नीला तरी जाऊन सांगावं हे. आणि हा पहिलवान आपल्या घरी गेला आणि आपल्या पत्नीला ही सगळी घटना सांगितली बघा. लक्षात घ्या, या पहिलवानाची जी पत्नी होती फार हुशार बुद्धिमंत होती. या पंचकृषीत कुणी स्त्री नाही अशी बुद्धी तिच्याकडे होती. तिने ओळखलं हा सगळा राजाचा डाव आहे. राजा ज्या वेळेला घरी जेवण करायला आलता, मंत्रीन दोघं वरून पाईप त्याच्या पापी नजरेवरून या पहिलवानाच्या पत्नीने ओळखलं होतं की डाव ह्याचाच आहे, राजाचा. आपल्या पतीला सांगितलं, घाबरू नका, माझ्या माहेरी हुरबिला जनावरं मिळतील, माझा भाऊ शोधून आणतील जंगलातून, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त एकच काम करा की तुम्ही माझ्या माहेरी जाऊन तुम्ही राहायचं, मी जोपर्यंत ये म्हणत नाही तोपर्यंत यायचं नाही. आता पहिलवान बायकोचं ऐकणाऱ्यातला होता, सगळं ऐकलं. म्हणला जातो मी, मला काय तिथं जाऊन खायचं आणि राहायचं नुसतं. पहिलवान आपल्या सासरवाडीला जाऊन राहू लागला. आणि इकडं पहिलवानाच्या बायकोनं आणि भनाट अशी आयडिया काढली बघा की आता ह्यांना चांगला धडा शिकवायचा राजाला आणि या मंत्र्याला. आणि पहिलवान हिमालयात गेलाय असं वाटलं राजाला. आणि हा राजा त्या ठिकाणी प्रथम पहिलवानाच्या घरी आला. त्याच्याच अगोदर या पहिलवानाच्या बायकोनं आपल्या घरामध्येच, घर मोठं होतं वाडा, आणि त्या वाड्यामध्ये एक विहीर खोदली होती बघा. 100 फूट खोल विहीर खोदली होती, आधीच खोदून ठेवली. कारण तो भाग जो होता त्या ठिकाणी खडक नव्हता बघा, मातीच लागायची 100 फूट खोदून ठेवली विहीर आधीच. आणि त्याच्यावरती कच्ची विणलेली बाज ठेवली की बाजेवर बसताच तो माणूस खाली पडणार अशी जागा गेली बघा अरुंद. राजा त्या ठिकाणी पहिलवानाच्या घरी आला आणि म्हणला, आता तुझा पती तर आता हिमालयात गेलाय, हा काय परत माघारी येत नाही, कारण याला बुद्धी कमी आहे, ताकद आहे, परंतु ही हुरबिला जी जनावर आहेत फार बेकार आहेत, दिसलं की धडकेत मारून टाकतात. आणि तो आता विचार पहिलवानाचा सोडून दे, मी राणी बनेल तुला महालामध्ये नेहून. या पहिलवानाचं काय आता परत माघारी येत नाही. आणि पत्नीनं त्या राजाचं बोलणं ऐकल्यानंतर तिला सगळं समजलं की याची नजर वाईट झाली. म्हणली, महाराज बरोबर आहे तुमचं, तुम्ही फक्त या खाटावर जाऊन बसा त्या बाजूवरती, मी आत्ता घरातून सुंदर असा नाश्ता तुम्हाला तयार करून आणते, तुम्ही फक्त बाजूवर जाऊन बसा आरामशीर. सुंदर अशी शाल त्या ठिकाणी त्या बाजेवरती अंथरलेली होती. आणि राजा आनंदाने अगदी त्या शालेवरती जाऊन बसला. बागेवरती बसल्याबरोबर राजा खोल असणाऱ्या विहिरीमध्ये जाऊन पडला. बघा जखमी झाला राजा. तर 100 फुटावर पडायचं म्हणजे सगळं थोबाड राजाचं फुटलं, पाय मोडला. परत त्या ठिकाणी त्या विहिरीवरती झाकण टाकलं पहिलवानाच्या पत्नीनं, आणि परत तशीच बाज ठेवली बघा. कच्च धाग्याने विणलेली बाज होती की माणूस बसला की तुटून पडणार. आता राजा पडला तर पडत खाली पडला विहिरीत त्या राजा. आता राजाला जेवण पाहिजे, मरून आहे ना, जागला पाहिजे, आणि म्हणून त्या ठिकाणी रश्शीने खाली जीवन त्याला सोडायची पाणी. 2 दिवस झालं राजा परत माघारी आला नाही. मग राजाचा हा जो मंत्री आहे तो पाहण्यासाठी आला.
मंत्र्याने विचारला, और आमचे राजा आल्यात का इकडं? पहिलवानाच्या पत्नीने सांगितल्यावर महाराज आलते, पण लगेच निघून गेले चौकशी करून. मंत्र्याला सुद्धा वाटलं बरं झालं महाराज येऊन निघून गेले. या पहिलवानाची सुंदर अशी पत्नी, आणि हिला मी त्या ठिकाणी हडपण्याचा प्रयत्न करतो, तिलाच माझ्या घरी घेऊन जाईल, असं मंत्र्याची सुद्धा नियत खराब होती बघा. मंत्र्याने सांगू लागला, आता पहिलवान हिमालयात गेलाय तुझा पती हुरबीला हे जनावर आणण्यासाठी, आणि हा काय माघारी येत नाही. आता बघ माझ्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे, इथं काय आता तो पहिलवान गेला परत येत नाही, तुझा हाल होईल. सुंदर आहे तू दिसायला, बुद्धिवंत आहेस, माझ्या घरी तुला मी राणी बनवील. या पहिलवानाचा विचार मनातून काढ, माझ्या घरी चल. हुशार असणाऱ्या त्या पहिलवानाच्या पत्नीनं सांगितलं, म्हणली मंत्री साहेब तुम्ही घाबरू नका, मी तुमच्यावर यायला तयार आहे. तुम्ही त्या बाजेवरती जा, आराम करा, बसा ना, तुमच्यासाठी छानसा नाश्ता बनवून आणते, नाश्ता वगैरे आपण खाऊस मिळून, आणि नंतर संध्याकाळी जाऊ आपण, तुमच्या घरी मी येईल. आणि हा त्या ठिकाणी मंत्री जाऊन त्या बघा बाजेवरती बसला, तसा धाडकन त्या ठिकाणी त्या विहिरीत पडला. 100 फूट खोल, राजाच्या अंगावर जाऊन खाली पडला. राजा तर जखमीच, परंतु हा मंत्री सुद्धा बघा जखमी झाला, पाय मोडला, वरने पडला, ते डोक्याला हाताला सगळ्या जखमा झालेल्या होता. पहिलवानाच्या पत्नीने आपलं परत ती बघा बाज होत तशी केली, झाकण टाकलं त्या विहिरीवरती, दोघांनाही थोडंसं खायला आपलं पाणी आणि अन्न त्या ठिकाणी रश्शीने खाली सोडत होत. 2-3 दिवसाचा काळ निघून गेला, आणि नंतर त्या राजाचा सरसेनापती सैन्यांचा बघा, हा सुद्धा लालचीच होता, आणि हा त्या ठिकाणी चौकशी करण्यासाठी त्या पहिलवानाच्या घरी आला बघा. सुंदर अशी ती पहिलवानाची पत्नी पाहिली, आणि याची सुद्धा नजर बघा वाईट झाली, आणि त्यानं विचारलं, अहो महाराज आलते का, आमचे मंत्री आलते का? हुशार असणाऱ्या त्या पहिलवानाच्या पत्नीने सांगितलं, अहो महाराज बी आलते आणि मंत्री बी आलते, दोघे येऊन गेले 2 दिवसात विचारपूस चौकशी करून. आणि हा सेनापती सांगू लागला की तुमचा जो पती आहे पहिलवान, तो हिमालयात गेलाय, आणि आता हे जनावरं त्याला काय मिळणार नाहीत, आणि जरी मिळली तरी ह्याला काय जिवंत ठेवत नाहीत, हा परत येणार नाही. आता पहिलवानाचा विचार तुम्ही मनातून काढून टाका, आणि माझ्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे, मी माझ्या घरी तुम्हाला घेऊन जाईल, राणी म्हणून तुम्हाला वागविल मी घरी. पहिलवानाच्या पत्नीनं ओळखलं की या सेनापतीची सुद्धा नजर खराब आहे, बुद्धिमत्ता खराब झाली याची, लालची हा सुद्धा, ह्याला बी धडा शिकवलाच पाहिजे. आणि त्या सेनापतीला सांगितलं की तुम्ही त्या बाजीवरती जाऊन बसा, मी आत्ता नाश्ता करून आणते तुमच्यासाठी खायला काहीतरी. पहिलवानाची पत्नी घरामध्ये गेली, आणि जसा हा ठिकाणी हा सरसेनापती बसला तशी बाज तुटली बघा ती रश्शी. तसा हा सेनापती मंत्र्याच्या आणि राजाच्या डोक्यावर जाऊन धाडकेने खाली पडला. सेनापती त्या ठिकाणी म्हणला, महाराज तुम्ही इथं, मंत्री बी इथं. राजानं सांगितलं, अरे बाबा ज्या लालसेने आम्ही इथं आलो होतो तसाच तू सुद्धा आलाय वाटतं. सेनापती त्या ठिकाणी म्हणला, होय महाराज माझी बी तीच परिस्थिती झाली, सगळी लालचेने आलत्या पहिलवानाच्या पत्नीच्या. आणि पहिलवानाच्या पत्नीनं जसा हा सेनापती पडला तसं बघा परत होत तसं करून ठेवायची, ती कच्च्या धाग्यानं ती बाज विणायची आणि त्याच्यावर झाकण टाकायची. आता हे 3 जण आल्यानंतर 2 दिवसाचा परत काळ पुढे निघून गेला. जो कोतवाल होता राज्याचा, तो कोतवाल त्या ठिकाणी बघा चौकशी करायला. आता घरात आल्याबरोबर ती पहिलवानाची सुंदर अशी पत्नी पाहिली, अतिशय सुंदर, बुद्धिवंत. आणि कोतवाल त्या ठिकाणी सांगू लागला, तुम्ही विचार करा, एवढं दिसाय सुंदर आहे तुम्ही, बुद्धिमत्ता आहे तुमच्याकडं, आणि असं तुमचं जीवन आता घालू नका तुम्ही वायाला. माझ्याकडे भरपूर धनसंपत्ती, मी कोतवाल आहे, भरपूर कमवून ठेवले, राणीसारखं तुम्हाला मी सांभाळेल, माझ्या घरी तुम्ही चला. पहिलवानाच्या पत्नीला सगळं हे माहीत पडत होतं की हे सगळं चाललंय काय, लालची लोक आहेत सगळी, वाईट बुद्धी, ह्याला सुद्धा धडा शिकवायचा. त्या ठिकाणी त्या पहिलवानाच्या पत्नीनं ठरवलं बघा, म्हणले कोतवाल महाराज तुम्ही फक्त त्या भाजीवरती जाऊन बस, आरामशीर, मखमली चादर हातरलेली, मी तुम्हाला काहीतरी खायला करून घेऊन येते. आणि हा कोतवाल भाजीवरती जाऊन बसला, बसल्याबरोबर धागत तुटलं, बाजी धाडक्याने खाली जाऊन पडला. मंत्री त्या ठिकाणी, राजा त्यांच्या अंगावरती जाऊन जोरात पडला, आणि सगळी त्या ठिकाणी म्हणू, यार तू बी इथं आला, म्हणला जे तुम्ही लालचेने आलात या पहिलवानाच्या पत्नीसाठी, तसाच माझी सुद्धा परिस्थिती तीच झाली. ही 4 बघा त्या विहिरीत जाऊन पडली, 4 जण, ही लालची सगळी. पहिलवानाची पत्नी फार हुशार होती, ही 4घही उपाशी मरू नाही म्हणून थोडंसं त्यांना जेवण आणि पाणी रश्शीने खाली सोडायची. 10-12 दिवसाचा काळ निघून गेला. पार म्हणजे जखमीने व्याकुळ झालते, पाय मोडला, कोणाचा हात, कोणाचं डोकं फुटलं. यांना वाटत होतं आता इथून आपण काय माघारी निघत नाही, ही पहिलवानाची पत्नी आपल्याला जाग्यावर मारणार. आणि राजा त्या ठिकाणी मोठ्या आकांतानं ओरडून सांगत होता की आम्हाला माफ करा, आम्हाला फक्त बाहेर काढा, येतो आमची चूक झाली, तुमच्याकडे आम्ही वाईट नजरेनं पाहिलं, पण तुम्ही आम्हाला चांगला दाडा शिकवलाय, फक्त बाहेर काढा. पहिलवानाच्या पत्नीनं त्या ठिकाणी सांगितलं, फक्त 2 दिवस काढा, मी तुम्हा सगळ्यांना बाहेर काढते. आणि पहिलवानाच्या पत्नीनं
आपल्या धीराची जी लहान लहान मुलं आहेत त्यांना सगळ्यांना सांगितलं बघा, पशु पक्ष्यांची पंख आणा तुम्ही गोळा करून, जेवढे आणता येईल तेवढे आणा, मी तुम्हाला पैसे देईल. एक खोली बघा पंखाने भरली, वेगवेगळ्या पक्ष्यांची पंख आणली. आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी रात्रीच ह्या 4ही जणांना बाहेर काढलं. राजा, कोतवाल, मंत्री ह्या सगळ्यांना बाहेर काढलं, 4ही जणांना, सेनापती यांना. आणि गरम त्या ठिकाणी डांबर तापावलं या पहिलवानाच्या पत्नीनं, आणि ह्यांच्या अंगाला डांबर लावलं आणि वरून हे पंख चिकटवले बघा. असे प्राणी दिसायला लागले हे भयंकर, की फार भयंकर दिसू लागले. आणि आपल्या पतीला बोलून घेतलं माहेराहून आणि सगळी हकीकत सांगितली. म्हणली ही 4 जी जनावरं ही आपल्याच भागात गावल्यात बघा, ही हुरबीला. ह्यांना तुम्ही रस्सी बांधा गळ्यात ह्यांच्या, एक दांडकं चांगलं जाड मोठं घ्या, की जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर विचार करू नका दांडकं किती लागल, जोरात ठोका टाकायचा. आणि 4ही जनावरं म्हणजेच राजा, मंत्री ही सगळी रस्सी बांधली पॅक आणि पहिलवानाने चालवली दरबारामध्ये. राजमातेला सांगा की यांचं तेल काढून तुम्ही मालिश करा. तर रस्त्याने जाता जाता कुणी जर पळायचा प्रयत्न केला तर हा पहिलवान, बलदंड ताकद याची हो, एका ठोक्यात पाय मोडील असा ठोका टाकायचा जोरात. आणि ह्या पहिलवानाच्या भीतीने ही सगळी 4ही कुठंच जात नव्हती, कारण जखमी तर झालीच होती आधीच. लंगडत लंगडत त्या दरबारात जाऊन त्या ठिकाणी पोचले आणि त्यांना एका खोलीमध्ये बंदिस्त ठेवलं. म्हणला एक जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तुमचं पाय मोडेल एकाच. हा पहिलवान म्हणला. दार लावून टाकलं आणि पहिलवान निघून गेला बाहेर. म्हणलं आता दुसऱ्या दिवशी सकाळ दरबारात हजर करायची राजमातेकडं. आणि रात्रीच राजानं विचार केला, एक गुप्त मार्ग होता, भुयार होतं. म्हणला मी सुटतो मग तुम्हाला सोडावतो. आणि राजा गुप्त भुयारातून आपल्या पत्नीच्या महालामध्ये, भुयार होतं बघा, डायरेक्ट राजा त्या ठिकाणी गेला. पत्नीही घाबरली. पत्नीनं लगेच त्या ठिकाणी सैन्यांना बोलावलं. म्हणली कोण हा विचित्र प्राणी घुसला, आणि एवढा मारला दांडकेनी, लय मारला राजाला दांडकेनी, पडसतो. त्यावेळेला राजाचा आवाज शेवट ओळखला त्या राणीनं आणि सगळी परिस्थिती त्या ठिकाणी राजानं सांगितली. राजाला गरम पाण्याने आंघोळ घातली, तेल बिल लावून सगळं हे धुवून काढलं. आणि ही 3 पकडलेली तशीच होत्या. राजा म्हणला मी आता ह्याला धडा चांगला शिकवतो पहिलवानाला आणि त्याच्या पत्नीला बी. आता दुसरा दिवस उगवला, दरबार भरणार होता. आणि राजानं त्या या पहिलवानाला सांगितलं की तू हुरबीला 4 जनावरं आणल्यात ना, घेऊन ये. आता हा पहिलवान त्या ठिकाणी गेला, तो 3च त्याला दिसली हो. म्हणला एक गेला कुठं. आता ही सांगानात दांडक्यानं मारायला चालू केली, फटाफट ठोकं टाकायचा, नडग्याव पायाव कुठं बी टाकायचा हा पहिलवान. आणि त्या ठिकाणी तिघांनी खरी परिस्थिती सांगितली. म्हणजे अहो तुमच्या पत्नीकडे आम्ही वाईट नजरेनं पाहिलं आणि तुमच्या पत्नीनं आमची अवस्था अशी केली, आम्ही हुरबीला जाणवर नाही. सेनापती हे, कोतवाल आहे, मंत्री हे सगळं सांग. आणि 4था गेलेला राजा आहे. आता ही 3ही जनावरं बघा सोडून रशीने बांधून आणली दरबारात. पहिलवानाला सगळं माहीत पडलं. राजा त्या ठिकाणी म्हणाला पहिलवानाला, अरे 4 जनावरं तुला सांगितलेले दान आहे हुरबीला, आणि तू तर 3च आणल्यात, आता तुला फाशी शिक्षा भोगावी लागेल. पहिलवान घाबरला नाही, हळूच गेला आणि राजाच्या कानात सांगितलं, महाराज आम्हाला सगळं माहीत पडले मला की ही 3ही जनावरं हुरबीला नाहीत आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये होता. 4था वाईट नजरेनं पाहिलं माझ्या पत्नीकडं, म्हणून माझ्या पत्नीनं हा धडा तुम्हाला शिकवलाय. तुम्ही जास्त ओरडताल, तुमचंही नाव त्या ठिकाणी मी प्रजेला सगळ्या ओरडून सांगेल तुम्ही काय केलेलं आहे. राजा घाबरला. राजाला वाटलं जर सगळ्या प्रजेला कळालं, माझ्या पत्नीला कळालं, राजमातेला माझ्या कळालं तर माझी काय अवस्था होईल, सगळी इज्जत जाईल. राजानं त्या ठिकाणी पहिलवानाला सांगितलं, बाबा माझं गुपित मी ठेवतो, तुझंही तू जाग्यावरच ठेव आणि आम्हाला खरंच माफ कर. इथून पुढं आम्ही तुझ्या पत्नीच्या वाटेत येणार नाही, तुमच्या दोघांच्या बी. आणि या तिघांना त्या ठिकाणी सोडून देण्यात आलं. आपापल्या घरी जा आणि तेल लावून आंघोळ करून परत माघारी राज्यामध्ये या. सगळी बघा तिघही गेली आपापल्या घरी निघून. अक्षरशः असा धडा शिकवला एका पहिलवानाच्या पत्नीनं की परत कधीही जीवनामध्ये त्यांना त्रास दिला नाही बघा. आणि पहिलवानाला 1,00,000 रुपये पगार त्या ठिकाणी ठेवण्यात. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, हे अशी 4 लोक आहेत की आपल्या घरी कधीच येऊन द्यायची नाही बघा त्यांना. आणि ध्यान देऊन ऐका, ही 4 लोक कोणचे असतात. जी लोक लालची असतात, ज्यांना धर्मशास्त्र हे माहीत नसतं आणि मानत नाही धर्मशास्त्राला, अशा लोकांना आपल्या घरी कधीच आणायचं नाही. चहा प्यायला नाही, जेवायला नाही, आणायचंच नाही कधी. आणि दुसरं म्हणजे जो धर्मालाच मानत नाही, अशा लोकांना कधीच घरी जेवण करायला आणायचं नाही बघा. चहाला कशालाच आणायचं नाही, आणायचंच नाही आपल्या घरी. आणि तिसरा माणूस बघा की ज्यानं कोणालाच आदर्श मानला नाही, जो कोणालाही मानत नाही, अशा व्यक्तीला आपल्या घरी कधीच घेऊन जाऊ नका बघा, कारण ह्याची नजर वाईट असते. आणि 4था व्यक्ती, ध्यान देऊन ऐका, आपण या कलियुगामध्ये अशी लोक भरपूर आहे मित्रांनो की ज्याचं मन चंचल आहे
जो देवालाच मानत नाही अशा लोकाला कधीच घेऊन जायचं नाही घरी बघा, अशा माणसात. कारण अशी जी लोक असतात यांना धर्म कळत नाही आणि देवही कळत नाही. त्यामुळे ज्याच्याकडे धन आहे आणि पत्नी सुंदर आहे म्हणजे सगळ्यांच्यासाठीच आहे. या अशी जी लोक आहेत, धन आणि पत्नी याच्याकडे वाईट नजरेने पाहणारे लोक असतात. कारण यांच्याकडे कुठलाही आदर्श नसतो. नास्तिक लोक असतात आणि ह्यांना कुणाचाही आदर्श नसतो, म्हणजे कुणालाही मानणारे नसतात. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, या कलियुगामध्ये अशी भरपूर लोक आहेत. आणि म्हणून उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी, धनाच्या रक्षणासाठी ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करताय त्या क्षेत्रामध्ये अशी लोक निश्चित असतात, कुठलंही क्षेत्र असू द्या. म्हणून मित्रांनो ध्यान देऊन आमच्या व्हिडिओचा अर्थ आपण जाणून घ्या आणि अशा लोकांना आपल्या घरी अजिबात घेऊन जाऊ नका. कारण तुमचं जीवन, तुमचं कुटुंब नक्की संकटात पडेल. मित्रांनो ही सुंदर माहिती आवडली असेल तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सुंदर अशा आमच्या गोष्टी जीवन उपयोगी आपल्याला पडणार आहेत. जय जय रामकृष्ण हरी अशा आम्हाला कमेंट जरूर करा आणि भगवंताच्या भक्तीमध्ये आपण काम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.